तुला रजिस्टर देतो, एक जीव 100ची नोट दे. 2 पैकी काय घेते पाहू आपण. मागचे बोल नका. 2 पैकी निवड कर. घे लवकर, काय पाहिजे तुला तर ओढ. काय पाहिजे तर घे ना. घे ना, काय पाहिजे तुला. तुला काय पाहिजे मी इथं ठेवतो, बाजू नव्हे. हे इथं ठेवतो. इथं रजिस्टर, इथं नोट 100ची. रजिस्टर आहे 25 रुपयाचं, नोट आहे 100ची. 2 पैकी उचल. टाळ्या वाजल्या पाहिजे असं उचल. जमलं नाही तर गोत्यात आली होती तू. हे घे. हा मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. हे त्याच्या आईले, तिच्या आईले धन्यवाद द्यावा लागतो. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. आलो तुझ्या दर्शने. आता नाही देवा काही, आता नाही देवा काही. याचा आवाज आणि ते खंजेरी घेऊन या. विशाल दादा कुलट. प्रयत्न केल्यानं काय होते पाहिलं ना. या विशाल भाऊ तुम्हाला पुस्तक देऊन सत्कार करतो. विशाल भाऊनं नवीन नवीन किती वर्ष झाले संचालन चालू केलं. 5 वर्ष झाले. पण सुंदर संचालन केलं. तिकडे कॅमेऱ्यात दिसले पाहिजे ना. सुंदर संचालन केलं ना बेटा. केलं की नाही. बोला. मग बोलता बोलता प्रयत्न करा लागतात. मला काही कीर्तन येत होतं काय. डॉक्टर साहेब डायरेक्ट डॉक्टर झाले की शिकून झाले धीरे धीरे. बोला. मग असं तुम्हाला बोलावं लागल. मी मराठा मार्ग और गाडगे बाबाचं पुस्तक, एक माझं पुस्तक, मी पुस्तक लिहिले. माझं पुस्तक आहे सत्यानाश. कोणाचा. जे लग्नात दारवा पिऊन डीजे समोर नाचतील. नाही नाही, मला तिकडे दिसले पाहिजे ना तुम्ही. टाळ्या. चांगला आहे भाऊ. काय आडनाव. कुलट. विठ्ठल कुलटाचे कुलट चुलत भाऊ आहे. पण सुंदर जमलं. प्रयत्नानं महिलांनी प्रगती मुलींनी बोलायला पाहिजे. जर तुम्ही बोलल्या नाही तर मग घरात गुदमरून बसा, संपून जा. म्हणून उद्या करायाचे आज करा काही, उद्या करायाचे माझं कीर्तन आज करा काही. ग्रामगीतेवर आयुष्यात आज ज्याची गरज आहे त्यावर मी कीर्तन करतो. आज मला वेळ नाही. 11 वाजता बंद करायला लागते. आरतीवर जाण्याचा टाइम आहे. उद्या माझा कार्यक्रम पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी देवस्थान दिल्ली गव्हर्नमेंट कडून आहे. उद्या 7 वाजता रात्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कमिटी कडून दिल्ली नाटक अकादमी तर्फे मी धन्यवाद देतो. आपल्या आजीच्या 13वीवर माझं समाज जनजागृतीचं कीर्तन ठेवलं. मी निसर्गवासी सुमनताई गुलाबराव सावरकर आईला वंदन करतो. मुलं चांगले निघाले. शिक्षक, शेतकरी पंजाबरावजी, माणिकरावजी, सिंधुताई मुलगी, तो संसाराचा परिणाम आहे. संसार कसा करावा. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. एका भावाचे 2 मुलं, संजय दादा सावरकर, विजय
माणिकराव सावरकर तथा एका भावाचे दोन्ही मुलं पंजाबरावचे मुलं दोघही MBBS या चारही भावाच्या निमित्तानं टाळ्या वाजवा. 2 MBBS एकाच घरात. बाबू हे क्वचित होते, लक्षात घ्या, फार क्वचित. आपण पाहतो म्हणून मी सावरकर फॅमिली, माझाही मुलगा डॉक्टर आहे, योगानं हा योग घडून आला. मी धन्यवाद देतो चौघही भावंडांना, आजीच्या चौघही नातवांना. अरे नातूच जर बेवळे असते तर मी आलो असतो काय? साधी गोष्ट आहे. चांगलं पेरलं की चांगलं उगवते. जर पोरच व्यभिचारी असते आजीचे, पंजाबराव माणिकराव, तर हे 13वीचा कार्यक्रम तरी झाला असता काय? काहीच नाही. फक्त अरे मायबाप कुठं मरतात वृद्धाश्रमात तो पता नाही चालत. तारीला पंढरीराव कसा मज तारील पंढरीराव, कसा मज तारील पंढरीराव. अरे एक डॉक्टर मरण पावले, बालरोग तज्ञ. तुम्ही वाचलेलं आहे, पेपर वाचत जा. ते घटना आहे अहमदपूर तालुका, लातूर जिल्हा. तुम्ही आठवा, ज्यानं वाचलं त्यांना कल्पना आहे. ते डॉक्टर बालरोग तज्ञ होते. त्याचे 2 मुलं अमेरिकेले, मुलगा आणि मुलगी. आणि बाप कुठं मरण पावला मालूम आहे? वृद्धाश्रम, अहमदपूर. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा. तबल्याचा आवाज वाढवा. पिवळा केबल आहे. विद्याची गणना कोण करी, हरिमुखी म्हणा, मायमुखी म्हणा. भाऊ आम्ही देवाला शोधून राहिलो. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा. विद्याची गणना कोण करी, मायची गणना कोण करी, विद्याची गणना कोण करी. असोनी बाहेरी, असोनी बाहेरी प्रेमे पोटी धरी, असोनी बाहेरी प्रेमे पोटी धरी, असोनी माहेरी प्रेमे पोटी धरी. अवैशत करी परवा. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, विद्याची गणना कोण करी, कोण करी विद्याची गणना कोण. आज मला लहान लहान मुलं घेऊन बायाही आल्या. एकदम लहान लहान मुलं आई जवळ, बाबा जवळ आहे. आपल्या डोक्यातून अंधविश्वास निघावा. त्या डॉक्टरचं उदाहरण राहिलं. बालरोग तज्ञ, प्रसिद्ध डॉक्टर, पण कुठं मरण पावले मालूम आहे? वृद्धाश्रमामध्ये. मग वृद्धाश्रमात मरण पावल्यावर अमेरिकेमध्ये मुलगा, किती अभिमान राहते. अमेरिका, मुलगा अमेरिका. फोन गेला त्या वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाचा की बुवा तुमचे वडील मरण पावले, तुम्ही येता का? तर डॉक्टरनं सांगितलं आम्ही बिझी आहोत, माझं येणं काही होत नाही. तुमचे जेवढे काही पैसे होतात ते मी ऑनलाईन पाठवतो आणि मा पप्पाला मी ऑनलाईन शुभेच्छा देतो.
म्हणजे श्रद्धांजली करतो. मग त्याची मुलगी अमेरिकेला होती भाऊ. अमेरिकेला मुलीला कॉल केला, तुझे पप्पा मरण पावले, तू येत का? म्हणे मी बिझी आहे, ऑनलाईन वर मी त्याचं दर्शन करते. शेवटी व्यवस्थापकानं त्या डॉक्टर बापाची बॉडीचा अंत्यसंस्कार केला आणि संपला विषय. आज बाबू आपल्या आईची तेरवी करून राहिले. पंजाबला भाऊ सावरकर, तुम्ही आम्ही खेड्यातले लोक अवघे करतो, सर्वे तेरवीचा कार्यक्रम करतो, पण काही काही असे पोर आहेत आपले मायबाप कुठं मेले. अहो अमेरिकेला जाताना आई म्हणे आपण मकान विकून टाकू. एकटीच म्हातारी मकान विकलं, पैसे घेतले, आपल्या हवाई विमानतळावर गेले. आजी म्हणे तू बस, आई तू बस, आणि नवरान बायको विमानानं बाहेर देशात निघून गेली. तिची राहायची जागाही विकली. दिवसभर वाट पाहून थकली, मुलगा आला नाही. त्या एका विमानतळावरच्या कर्मचाऱ्यानं त्या आईला घरी नेलं. माझ्या भावांनो, आज मायबापाच्या बाबतीत हे पोझिशन झाली. म्हणून तुकडोजी महाराजांना लिहिलं, तारील पंढरीराव कसा मज तारील पंढरीराव, कसा मज तारील म्हणून आज पंढरीराव. आपल्या आई बापाची किंमत या लेकरांना कळावी.